आपल्यासोबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे भाऊ, तुम्ही आज नामांकनावर भरायला जाताय. मोठा उत्साह आहे आणि एक जण पुढे आलेले आहात. महाराष्ट्रामध्ये महायुतीला बहुमत मिळेल. 51% मतं घेऊन महायुती जिंकेल आणि आम्ही या ठिकाणी प्रचंड विश्वासाने विकासाच्या मुद्द्यावर समोर जातो. आपला मतदारसंघ आहे. अनेक वर्ष आपण लाखो करोड रुपयाचा निधी दिला, पण कामात झाले नाही, भ्रष्टाचार झाला असा आरोप उमेदवारांनी केला. नाही, बरोबर आहे की यापूर्वी 30 वर्षापासून काँग्रेसची नगरपालिका इथे आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्षांनी भ्रष्टाचार केल्याची तक्रार झाली, त्यामध्ये त्यांना अटक झाली, त्यामध्ये FIR झाला आहे आणि आता कोर्टात केस सुरू आहे. कोर्टाचा निकाल लवकर येईल. तरी महायुतीचा उमेदवार इथं मित्रपक्षाचा उमेदवार इथं दिलेला आहे. महायुती अनेक ठिकाणी मित्रत्वाच्या भावनेने लढत आहे. इथेही त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. आम्ही एवढाच विचार करू की मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घेऊ. बिहार इफेक्ट राज्यात दिसणारा, तुम्ही राज्याचे प्रभारी सुद्धा 100% 51% मतं भाजपा महायुती घेईल. आणि नगराध्यक्ष नागपूर जिल्हा मोठे आहे. काँग्रेसचे अनेक वर्ष जे आहे काँग्रेसचे नेते राहिले, त्यांनी अनेक ठिकाणी खेळ केलेले आहे. कसं पाहतात? नाही, काही असेल तरी महाराष्ट्रामध्ये महायुती जिंकेल. महाराष्ट्रात महायुती जिंकेल असा दावा जो आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी साम टीव्हीशी बोलताना केला आहे. आज ते नामांकन अर्ज भरण्यासाठी जे आहे आपल्याला कामठी मतदारसंघामध्ये त्यांच्या मतदारसंघात आलेले आहे आणि उमेदवाराचा नगराध्यक्षपदाचा अर्ज भरण्यासाठी ते स्वतः पायदल रॅली जाऊन जो आहे नामांकन अर्ज भरते आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.